कन्या राशीच्या सर्व जातकांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्याचा व्हिडिओ नाही, तर ही तुम्हाला वेळेआधी दिलेली एक धोक्याची सूचना आहे. आज रात्री ठीक 12 वाजल्यानंतर काय घडणार आहे याची कल्पना कदाचित तुम्ही केली नसेल. 11 ऑगस्ट मंडळी, 11 ऑगस्टची ती भयंकर रात्र, ज्या रात्री चंद्र आणि राहूची अशी तीव्र युती कन्या राशीच्या गोचरात निर्माण होत आहे, जी गेल्या 12 वर्षात कधीही झाली नव्हती. आणि याच रात्री तुमच्या आयुष्याच्या दारावर ती एक रहस्यमय व्यक्ती येऊन ठेपणार आहे. ती व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या भूतकाळातून येत आहे की वर्तमान काळातून एखादा मुखवटा पांघरलेला शत्रू आहे? ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर उभी राहील आणि तिच्या तोंडून जेव्हा ते एक काळं सत्य बाहेर पडेल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. तुमचे नातेसंबंध, तुमचे पैसे, तुमचा मान सन्मान सर्व काही पानाला लागणार आहे. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरू करू. माझ्या कन्या राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, 11 ऑगस्टच्या या भयंकर रात्री नक्की काय घडणार आहे हे समजून घेण्यासाठी आधी आकाशात रचले गेलेल्या या तीव्र ग्रह युक्तीचा नीट समजून घ्या. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात काही रात्री अशा असतात ज्या सामान्य नसतात. या रात्री ग्रहाचा असा एक भयंकर तळमेळ जमून येतो, जो मानवी आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो. 11 ऑगस्टची ही रात्र अगदी तशीच आहे. कन्या राशीच्या गोचर कुंडलीत या रात्री बुध, राहू आणि केतू याचा असा एक विषारी त्रिकोण तयार होत आहे, जी थेट तुमच्या विश्वासावर आणि अस्तित्वावर घाला घालणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह, आणि बुध हा बुद्धी, निर्माण क्षमता, संवाद आणि आपल्या गुप्त गोष्टीचा कारक मानला जातो. पण 11 ऑगस्टच्या रात्री हीच बुध ग्रह अशा एका नक्षत्रात प्रवेश करत आहे, जिथे त्यावर राहूची पूर्ण तीव्र दृष्टी पडत आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की त्या रात्री तुमची बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्याकडून एक असा चुकीचा शब्द निघेल की असा एका चुकीचा निर्णय घेतला जाईल, ज्याचा फायदा ती येणारी व्यक्ती घेईल. तुमच्या स्वतःच्या विचाराचा ताबा सुटेल आणि भीती तुमच्या मनावर ताबा मिळवेल. कन्या राशीच्या कुंडलीत 10वे स्थान हे शत्रू, गुप्त कट आणि आजारपण दर्शवते, तर 12वे स्थान हे मोठे नुकसान, धोका आणि मानसिक त्रास दर्शवते. 11 ऑगस्टच्या रात्री 6व्या स्थानावर स्वामी आणि 12व्या स्थानावर केतू याचा असा भयानक संताप होत आहे की जो शास्त्रानुसार छळ कपट योग म्हणून ओळखला जातो. हा योग जेव्हा जेव्हा येतो तेव्हा माणसाला उघड्या डोळ्यांनी स्वतःचा विश्वासघात पाहावा लागतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद झाकून करून विश्वास ठेवला आहे, जिला तुम्ही तुमच्या घरात जागा दिली होती, तीच व्यक्ती तुमच्या विरुद्ध सर्वात मोठा पुरावा घेऊन येऊन समोर उभी राहणार आहे. रात्री 12 वाजता काळ नक्षत्र योग. 11 ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता चंद्र जेव्हा त्याच्या नक्षत्रातून प्रवाह करतो, कन्या राशीच्या अतिशय संवेदनशील अंगावर येईल, तेव्हा काळ अमावस्या ऊर्जा निर्माण होईल. या योगामुळे तुमचा भूतकाळ जागा होईल. त्या चुका किंवा ज्या गोष्टी तुम्ही कायमच्या गाडून टाकल्या होत्या, ते तुम्हाला वाटत होते की त्या गोष्टी 11 ऑगस्टच्या रात्री अचानक जिवंत होतील. गोपनीयतेचा स्फोट होईल. तुमचे मेसेज, तुमचे आर्थिक व्यवहार, तुमचे वैयक्तिक आयुष्यातील गुपित या रात्री एका झटक्यात सार्वजनिक होण्याची भीती निर्माण होईल. कौटुंबिक वादळ एका सत्यामुळे फक्त तुमचे आयुष्य नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंबाची शांतता भंग पावेल. कन्या राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, हा कोणताही सामान्य ग्रह बदल नाही. आकाशातल्या ग्रहाची ही भयंकर रचना सांगते की 11 ऑगस्ट तुमच्या आयुष्यात पट बदलणारा ती व्यक्ती एकटी येणार नाही, तर ती सोबत तुमच्या आयुष्यात हादरवणारा हा महाभूकंप घेऊन येणार आहे. आता आपण येत आहे संपूर्ण प्रकरणाच्या सर्वात भयानक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर. ज्या प्रश्नांचे सध्या तुमच्या मनात थरकाप उडवला आहे, तो म्हणजे ती भयंकर व्यक्ती नक्की कोण आहे?
ती कोणती व्यक्ती आहे जी 11 ऑगस्टच्या या काळ रात्री तुमच्या आयुष्यात दारावर उभी ठरणार आहे? ज्योतिषशास्त्राच्या सूक्ष्म अभ्यासानुसार आणि नक्षत्राच्या या विषारी तळहातावरून ही व्यक्ती तुमच्याच वर्तुळातली आहे. या व्यक्तीचे 3 भयंकर चेहरे समोर येत आहेत. 3 चेहरे नीट ऐका, कारण यातील एक चेहरा कदाचित तुमच्या अगदी जवळचा असू शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, आपल्या भूतकाळात अनेक गोष्टी घडलेल्या असतात. काही नाती, काही व्यवहार किंवा काही चुका, ज्या आपल्याला वाटतं की काळाच्या ओघात कायमच्या मिटल्या आहेत. पण ग्रह सांगतात की 11 ऑगस्टला हाच भूतकाळ जिवंत होऊन तुमच्या समोर उभा राहणार आहे. ही ती व्यक्ती असू शकते जिला तुमच्या भूतकाळात दुखवलं होतं किंवा अर्धवट सोडलं होतं, जिच्यासोबत तुमच्या एखाद्या जुन्या पैशाचा किंवा पर्यटनशिपचा व्यवहार अपूर्ण राहिला होता, किंवा तुमच्या भूतकाळातील प्रमोशन किंवा नात्याशी जोडलेली एखादी व्यक्ती. ही व्यक्ती 11 ऑगस्टला शांतपणे येणार नाही. तिच्या हातात असणार आहे असा एक पुरावा, असा एक जुना व्हॉट्सॲप मेसेज, असा एक कागद किंवा असा एक कॉल रेकॉर्डिंग, जो तुमच्या आजच्या सुखी आयुष्यावर आणि सन्मानावर थेट बॉम्बसारखा पडेल. ती व्यक्ती म्हणेल, आता माझा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. हा सर्वात घातक भीषक चेहरा, आणि कारण हा शत्रू बाहेरचा नाही तर तुमच्या अगदी जवळचा आहे. शत्रूवर तुम्ही अंधाळा विश्वास ठेवला, त्याला तुम्ही तुमच्या प्रत्येक सुखादुःखात सोबत ठेवलं, त्याला तुमच्या घरातील प्रत्येक गुपित माहीत आहे. तीच व्यक्ती या मुखवटा पांघरून बसली आहे. 11 ऑगस्टच्या रात्री या व्यक्तीचा खरा आणि क्रूर चेहरा समोर येईल. ही व्यक्ती तुमच्या कौटुंबिक मालमत्तेतील, बँकेत व्यवहारातील किंवा तुमच्या खाजगी आयुष्यातील एक असं काळं सत्य बाहेर आणेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही व्यक्ती आतापर्यंत तुमच्या पाठीमागे तुमचा गेम रचत होती, आणि 11 ऑगस्टला ती उघडणारे म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी लपवल्या होत्या त्या आता सगळ्यांसमोर आल्या आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी सर्वस्व पाण्याला लावलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत असं काही मोठा प्लॅन रचत आहे. ही तुम्हाला खूप सावरणं कठीण जाईल. तिसरा चेहरा, एक अनोळखी किंवा तिसरी व्यक्ती जी तुमच्या भल्यासाठी नाही तर तुम्हाला एका धक्कादायक बातमी देण्यासाठी येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या दारात किंवा तुमच्या फोनवर येईल आणि तुमच्या हातात एक असा आरसा धरेल ज्याने तुमची पूर्ण दुनिया बदलून जाईल. ती व्यक्ती तुम्हाला सांगेल, ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला जिवंत गाडण्याची तयारी करत आहे. ती व्यक्ती तुमच्या जोडीदाराबद्दल, तुमचे बिझनेस, पर्यटनबद्दल किंवा तुमच्या मुलांबद्दल असं काही सत्य उघड करेल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. ते सत्य ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही आजपर्यंत एका मोठ्या अभ्यासी जगात होता आणि तुमच्या आसपास फक्त कपट पसरलं होतं. सत्याचा तो भयंकर स्फोट. कन्या राशीच्या लोकांनी, ही व्यक्ती जेव्हा 11 ऑगस्टच्या रात्री तुमच्या समोर उभी राहील तेव्हा ती फक्त बोलणार नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा पाया हदरवून टाकेल. तुमचं हस्तखेळतं कुटुंब, तुमची वर्षानुवर्षाची कमवलेली प्रतिष्ठा, तुमचा आत्मसन्मान, या तिन्ही गोष्टी एका संतापामुळे पाण्याला लागणार आहेत. पण प्रश्न असा आहे की 11 ऑगस्टच्या त्या मध्यरात्री नक्की काय घडणार आहे? त्या रात्रीची घटनाक्रम कसा असेल आणि जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, जातकांनो, आत्ता श्वास रोखून धरा, कारण मी तुम्हाला 11 ऑगस्टच्या त्या काळ रात्रीचा असा मिनिट बाय मिनिट घटनाक्रम सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटे उभे राहतील. ग्रहाची ती विषारी रचना आणि त्या रहस्यमय व्यक्तीचे पावले 11 ऑगस्टच्या सूर्यास्तानंतर कशी पडणार आहे आणि त्या मध्यरात्री नक्की काय थरकाप घडणार आहे हे अगदी बारकाईने समजून घ्या. 11 ऑगस्टच्या सूर्य अस्ताला जात असताना वातावरण एक अस्तव्यस्त करणारी शांतता पसरेल. या वेळेत तुमच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल, व्हॉट्सॲप मेसेज किंवा एक व्हॉट्सॲप टिप येईल. संदेश अत्यंत लहान असेल, पण तो वाचायला तुमच्या छातीवर धडधड सुरू होईल. संदेशात लिहिलेलं असेल, आज रात्री भेटायचे आहे, जुने हिशोब चुकता करायचा आहे, किंवा असा एखादा जुना फोटो, कागदपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल जे पाहून तुमच्या तोंडाचे पाणी पडेल आणि तुमच्यासाठी पहिला इशारा असेल की ती व्यक्ती आता खूप जवळ आली आहे. जसजशी रात्र गडद होत आहे तसं तुमच्या मानसिक ताण टोकाला पोहोचेल. या 2 तासात ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या दारात उभी ठेवेल किंवा तुम्हाला अशा ठिकाणी भेटेल, बोलवेल जिथे कोणीही नसेल. ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर रहस्य असेल.
ती थेट मुद्द्यावर येईल. तिच्या हातात असणारे पुरावे, कागदपत्र, डिजिटल रेकॉर्डिंग ती तुमच्या समोर फेकेल. तुम्ही तिच्यासमोर वाद घालण्याचा प्रयत्न कराल, पण ती व्यक्ती एकही शब्द माघारी घेणार नाही. जेव्हा हे संपूर्ण जग झोपलेलं असेल 12 वाजता, तेव्हा कन्या राशीच्या आयुष्यात सत्याचा मोठा स्फोट होईल. ती व्यक्ती असं काय सत्य फोडेल की ज्याने कौटुंबिक वाद, तुमचे वैवाहिक जीवन किंवा कौटुंबिक नातेसंबंध एका सेकंदात उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येईल. आर्थिक, तुमच्या जमापुंजीवर किंवा मालमत्तेवर थेट गंधा येईल. ब्लॅकमेलिंग किंवा मोठ्या रकमेची मागणी तुमच्यासमोर ठेवली जाईल. सामाजिक प्रतिष्ठा पाहण्याला वर्षानुवर्ष समाजात कमवलेली इज्जत आणि मान सन्मान धुळीत मिळण्यासाठी वेळ येईल. त्या एका सत्याने तुमच्या पायाखालची जमीन इतकी जोरात निसटेल की तुम्हाला काय बोलावे, काय करावे आणि कोणाकडे काय मदत मागावी हे काही सुचणार नाही. या भयंकर रात्रीचे तुमच्या आयुष्यावर होणारे 3 मोठे परिणाम. मानसिक धक्का, त्या रात्री तुम्हाला एकाही सेकंदाची झोप घेणार नाही. तो तुमच्या स्वतःवरचा आणि लोकांवरचा विश्वास पूर्णपणे उडवेल. विश्वासघाताचा सुरा, ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, तोच या सगळ्यात मुख्य सूत्रधार होत समजल्यावर तुमचे हृदय छिद्रभिन्न होईल. कायदेशीर किंवा कोर्ट कचेरीचा धोका. जर तुम्ही या रात्री योग्य पाऊल उचलले नाही तर या वाद थेट कोर्टापर्यंत किंवा पोलीसपर्यंत पोहोचू शकेल. कन्या राशीच्या लोकांनो, 11 ऑगस्टची ही रात्र तुमच्या धैर्याची, तुमच्या सहनशीलतेची आणि तुमच्या बुद्धीची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरणार आहे. पण या भयंकर संकटात आणि त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वतःला सुरक्षित बाहेर कसे काढायचे हे पाहूया पुढच्या भागात आपण. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही ऐकलं 11 ऑगस्टच्या रात्री ग्रहाची रचना कशी आहे, ती व्यक्ती कोण आहे, कसा सत्याचा महाभूकंप येणार आहे, हे सर्व ऐकून तुमच्या मनात नक्कीच भीती निर्माण झाली असेल. पण ज्योतिषशास्त्राचे मुख्य रहस्य आहे माहीत आहे का? शास्त्र हे घाबरण्यासाठी नाही तर वेळेआधी सावध करून मार्ग दाखवण्यासाठी असतं. जर 11 ऑगस्टचा हा काळ तुमच्यासाठी महासंकटाचा ठरणार असेल तर या संकटाशी धार बोधट करण्याचे आणि त्या व्यक्तीचा कट पूर्णपणे उधळून लावण्याचे 5 अतिप्रभावी आणि अचूक महाउपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय नीट लिहून ठेवा. 11 ऑगस्टच्या संपूर्ण दिवशी, विशेष रात्री, तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला जाईल. ती व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चिंतावणी देईल, राग आणेल किंवा घाबरवेल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही. जर तुम्ही त्या रात्री रागाच्या भरात काही बोलला किंवा हातपाया केली तर तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकाल. त्या रात्री शांत राहा. ती व्यक्ती काय बोलते ते फक्त ऐकून घ्या. समोरच्याला वाटू द्या की तुम्ही घाबरला आहात, पण आतून तुमचे मन शांत आणि सतर्क ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर, चेकवर किंवा करारावर घाईघाईत सही करू नका. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 5 दिवसाच्या काळात कोणत्याही कागदपत्र, चेक, करारावर घाईघाईत सही करू नका. कोणालाही मोठी रक्कम उधारी देऊ नका किंवा नवीन गुंतवणूक करू नका. जर ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरून पैशाची देवाणघेवाण करू नका. सर्व पुरावे शांतपणे सेव्ह करा. 11 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर मारुतीरायाच्या मंदिरात जा. हनुमानासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि थोडे गूळ खोबरं अर्पण करा. तिथून 3 वेळा श्री हनुमान चालीसाचे पाठांतर करा. मारुतीराया पायाचे सिंदूर तुमच्या कपाळावर आणि मानेवर लावा. हनुमानजी हे राहू आणि केतूच्या सर्व वाईट प्रभावाचा नाश करणारे देव आहेत. हा उपाय केल्यास त्या व्यक्तीची दृष्टी आणि तिची वाईट ऊर्जा तुमचे काहीही वाकडं करू शकणार नाही. राहू केतू दोषावर काळा धागा आणि मंत्रजप. 11 ऑगस्टच्या सकाळीच एका काळ्या धागाला हुकूम किंवा गाठ मारून ती तुमच्या डाव्या हाताच्या मनगटावर किंवा पायाला बांधा. त्याच्या सोबतच रात्री जेव्हा तुम्हाला अस्तव्यस्त वाटेल किंवा ती व्यक्ती समोर येईल तेव्हा मनातल्या मनात या मंत्राचा सतत जप करा. ओम भैरवाय नमः, ओम राम राहावे नमः. या मंत्राच्या जपाने तुमच्या सोबत एक अदृष्ट सुरक्षा कवच तयार होईल, ज्यामुळे तुमचे मन स्थिर राहील आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. तुमची गुपित आणि डिजिटल 11 ऑगस्टच्या आधीच तुमचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स, व्हॉट्सॲप, ईमेल आणि बँकेचे पासवर्ड बदलून टाका.
तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी किंवा जुने फोटो फोनमध्ये उघडे करू नका. ग्रहाची स्थिती सांगते की माहिती लिंक होण्याचा मोठा धोका आहे, जेणेकरून आज तुमची डिजिटल सुरक्षा मजबूत करा. लक्षात ठेवा, कन्या राशीच्या जातकांनो, संकट कितीही भयंकर असलं तरी बुद्धी हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जर तुम्ही या 5 उपायावर आपण केला तर 11 ऑगस्ट येणारे वादळ तुम्हाला स्पर्शही करणार नाही, निघून जाईल आणि त्या व्यक्तीचा डाव तिच्यावरच उलटेल. कन्या राशीच्या माझ्या बंधू भगिनींनो, भावांनो, बहिणींनो, प्रिय मंडळींनो आणि जातकांनो, आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहिले 11 ऑगस्टची रात्र तुमच्या आयुष्यातील एक मोठी परीक्षा घेऊन येत आहे. ती रहस्यमय व्यक्ती, तिने रचलेला कट, तुमच्या समोर येणारे भयंकर सत्य, हे सर्व गोष्टी ऐकून नक्की मनात एक अनियमित भीती निर्माण झाली असेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी तो सूर्याचा प्रकाश घेण्यापासून रोखू शकत नाही. अंतिम संदेश, घाबरू नका, खंबीर राहा. ज्योतिषशास्त्र मूळ उद्देश तुम्हाला घाबरणे किंवा चिंता टाकणे नाही, कधी नसतो. ज्योतिषशास्त्र हे त्या दिव्यासारखे आहे जे तुम्हाला अंधाऱ्या वाटेवर समोर असणाऱ्या खड्ड्याची जाणीव करून देतो. 11 ऑगस्टला तुम्हाला आयुष्यात येणारी ती व्यक्ती किंवा ते काळं सत्य तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातल्या खोट्या लोकांना आणि मुखवटा पांघरलेल्या चेहऱ्यांना उघड करण्यासाठी येत आहे. सत्य कडू असतं, पण तुम्हाला भविष्यात होणाऱ्या खूप मोठ्या संकटापासून वाचवत असतं. त्यामुळे रात्री डगमगू जाऊ नका. तुमच्या राशीला स्वामी बुद्ध तुम्हाला ती बुद्ध आणि चतुर्थ्य नक्की येईल, ज्याने तुम्ही या संपूर्ण संकटाचा मात कराल. तुम्ही प्रतिक्रिया नक्की द्या. जर तुमच्या आयुष्यात आधीपासून अशा काही संशयास्पद गोष्ट घडत असेल किंवा तुम्हाला 11 ऑगस्टबद्दल शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लगेच शेअर करा तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रपरिवाराला. जर कोणी कन्या राशीचे जातक असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी हा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य संकट वाचू शकतं. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक, सखोल, रहस्यमय ज्योतिष विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काळजी घ्या. देव तुमच्या पाठीशी आहे. भेटू पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभ दिवस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करते. चला तर मंडळी, अशाच नवनवीन अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला जुडून राहा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. असेच आनंदी जगा, असेच समोरे जात जा दुःखांना आणि तुमचं आयुष्य असं सुंदर व्हावं आणि सुखी व्हावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्वांना बाय.